बीड जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगरकडे एक बस निघते। या बसमध्ये एक महिला बसलेली असते आणि त्या महिलेच्या बाजूलाच एक तरुण बसलेला असतो। मग कुठे जायचंय काय जायचंय अशी म्हणून दोघा जणांची ओळख होते। ओळख झाल्यानंतर हे दोघ जण एकमेकांचे मोबाईल नंबर घेतात। मग मोबाईल नंबरवर एकमेकांशी वारंवार बोलू लागतात। मग असं काही बोलू लागतात की यांच्या नात्यामध्ये प्रेम फुलू लागतं आणि ह्या दोघांना एकमेकांप्रती प्रेम सुद्धा होतं। मग एवढं प्रेम होतं की या दोघांना आता एकमेकांशिवाय करमत नाही, एकमेकांशिवाय राहवत नाही। मग तो जो तरुण आहे त्या महिलेला भेटण्यासाठी बोलवतो, ती महिला सुद्धा त्याला भेटण्यासाठी येते। दोघ जण एका ठिकाणी भेटतात आणि त्यांच्या मनानं सगळं काही करतात। मग एकदा भेट झाली की त्यांना दोघांना सोबतच राहावं असं वाटतं। मग एका मोठ्या शहरामध्ये दोघ जण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये अगदी नवरा बायको सारखं राहतात। बरेच दिवस एकमेकांसोबत राहतात आणि बरेच दिवस एकमेकांसोबत राहिल्यानंतर यांच्या प्रेमाची भावना फुलल्यानंतर यांचं एकमेकांप्रती मन भरल्यानंतर यांच्या मनामध्ये आता वादविवाद निर्माण होऊ लागतात आणि एक दिवस या दोघांमध्ये अशा पद्धतीचे वाद होतात की घडतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील वगरवाडी शिवारात घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे 24 डिसेंबर 2024 ची। 24 डिसेंबर 2024 रोजी या वगरवाडी शिवाराच्या जंगलामध्ये एका बॅगमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळतो। मग मृतदेह आढळल्यानंतर याची माहिती औंढा नागनाथ पोलीस स्टेशनमध्ये मिळते। घटनास्थळी पोलिसांचं एक पथक येतं आणि घटनास्थळी पथक आल्यानंतर त्या संपूर्ण मृतदेहाचा पंचनामा करतात, त्या परिसरामध्ये संपूर्ण पंचनामा करतात। आता मृतदेह कोणाचा आहे हे महिलेचा आहे समजत होतं, तिचं वय 29 वर्ष असल्याचं सुद्धा समजलं होतं। पण मात्र ही महिला नेमकी कोण आहे काय आहे तिचा काहीही तपास लागत नव्हता। मग काहीही तपास लागत नसल्यामुळं पोलिसांना मोठं आश्चर्य वाटलं आणि पोलिसांसमोर एक मोठं आव्हान सुद्धा निर्माण झालं की ही महिला नेमकी कोण आहे काय आहे कुठली आहे, तिचा मृतदेह नेमका इथं कसा आला, हे एक मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं। मग पोलिसांनी पुन्हा एकदा त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये जाऊन पाहणी केली, तपासणी केली। तेव्हा त्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी मृतदेह पडलेला होता त्याच ठिकाणी एक डी-मार्टची पावती पोलिसांना सापडली। मग ती पावतीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आणि तपास चालू केला असता पोलिसांना त्या डी-मार्टचा पत्ता सुद्धा मिळाला। तो डी-मार्टचा पत्ता होता अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडमधला। अहिल्यानगरमधील असल्याचं ते डी-मार्ट समजलं। त्या ठिकाणी पोलिसांनी चौकशी केली, ते जे बिल आहे ते दाखवलं, त्या तारखेचा त्या टायमिंगचं CCTV त्या ठिकाणी तपासलं। त्यामध्ये ती 29 वर्षीय महिला दिसत होती आणि त्यावरून तिची ओळख पटलेली होती। तेव्हा समजलं की ती अहिल्यानगरमधील जामखेड इथली रहिवासी आहे, 29 वर्ष तिचं वय आहे आणि ती या ठिकाणची रहिवासी आहे। मग तिची आणखी काही माहिती मिळवली, त्या आधारे समजलं की तिची एका तरुणासोबत ओळख झालेली होती। तिच्या कॉल डिटेल्सवरून, तिच्या CDR वरून पोलिसांनी माहिती मिळवली की ती एका तरुणाच्या संपर्कात आहे। आता तो जो तरुण आहे तो छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी राहत होता। पोलिसांनी त्याचा तपास चालू केला। जेव्हा पोलीस छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पोहोचले तेव्हा पोलिसांना माहिती मिळाली की तो मूळचा इथला नाही तर तो नांदेड जिल्ह्यातला मूळचा रहिवासी आहे। मग पोलिसांचं एक पथक नांदेड जिल्ह्यामधल्या त्याच्या घरी पोहोचलं, त्याच्या ठिकाणी छापा मारला पण तो त्या ठिकाणी सुद्धा सापडला नाही, कारण की तो त्या ठिकाणाहून फरार झाला होता आणि तेलंगणा राज्यामधल्या एका शहरामध्ये त्याच्या नातेवाईकाकडे गेला होता। मग पोलिसांचं एक पथक तेलंगणामधल्या त्या शहरामध्ये गेलं आणि त्या ठिकाणाहून तो जो तरुण आहे त्या तरुणाला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याला त्या ठिकाणी आणण्यात आलं आणि त्याची चौकशी चालू करण्यात आली। जेव्हा त्याची चौकशी केली आणि संपूर्ण प्रकरण काय आहे कशामुळे केलं हे त्याला विचारलं तेव्हा त्यानं सांगितलं की काही दिवसापूर्वी बीड ते छत्रपती संभाजीनगर एसटीनं प्रवास करत असताना बसमध्ये त्या दोघांची ओळख झाली होती। ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीमध्ये रूपांतर झालं की या दोघा जणांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले। मग मोबाईलवर एकमेकांसोबत बोलायला सुरुवात केली। मग यांना एकमेकां
एकमेकांप्रती प्रेम झालं की यांनी भेटायचं ठरवलं. एकदा का हे दोघं जण भेटले की मग या दोघं जणांनी सोबत राहायचंच ठरवलं. मग छत्रपती संभाजीनगरमध्ये दोघं जण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये नवरा बायको सारखं राहत होते आणि सगळं काही मनमोकळेपणानं करत होते. पण मात्र एक दिवस दोघांमध्ये वादविवाद वाढला आणि एवढा वाद वाढला की त्या तरुणानं त्या महिलेचा थेट गळाच आवळला. तिचा गळा आवळून तिला ठार केलं आणि ठार केल्यानंतर एका मोठ्या बॅगमध्ये तिचा मृतदेह भरला. आता मृतदेह बॅगमध्ये टाकल्यानंतर छत्रपती संभाजीनगरहून तो जालन्याला गेला आणि जालन्याहून तो थेट हिंगोलीला जाण्यासाठी औंढा नागनाथ या ठिकाणी उतरला. मग औंढा नागनाथ या ठिकाणी उतरला असता रोडच्या कडेला काही अंतरावर ही वगरवाडी आहे, वगरवाडीचं शिवार आहे. या परिसरातल्या रोडच्या कडेच्या जंगलामध्ये त्यानं त्या महिलेचा मृतदेह त्या बॅगेसकट फेकून दिला आणि तो त्या ठिकाणाहून फरार झाला. त्याला वाटलं या घटनेची माहिती कोणाला मिळणार नाही, काही नाही, कारण की आजूबाजूला काही CCTV कॅमेरे नव्हते, काही नव्हतं आणि पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाचा तपास लावणं एक मोठं आव्हान होतं. पण मात्र गुन्हेगार किती चालाक असला, किती चतुर असला तरी सुद्धा पोलीस त्याला पकडतात. अगदी त्याच पद्धतीनं पोलिसांनी त्या महिलेच्या मृतदेहाजवळ सापडलेली जी DMartची पावती होती त्या पावतीच्या आधारे खऱ्या आरोपीला पकडलं होतं आणि गजाआड सुद्धा केलेलं होतं. त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. पण मात्र समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतात हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. जर आपण पाहिलं तर प्रवासात ओळख झाली, त्याच्या आपल्याला मागचं काय माहीत नसतं, पुढचं काय माहीत नसतं. थोड्याफार ओळखीवरून कशा पद्धतीच्या घटना घडतायत आणि पुढं कशा पद्धतीनं घडतंय ह्या संपूर्ण स्टोरीवरून, प्रकरणावरून लक्षात येतं. त्यामुळं कुठंतरी या संपूर्ण गोष्टीवरून आपण सुद्धा सावध राहायला पाहिजे, सतर्क राहायला पाहिजे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या विश्वासात आलं नाही पाहिजे, नाहीतर मग कशा पद्धतीनं घडतं हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो. आता ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलंय त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.